केसांच्या सर्वच समस्यांवरती उपयुक्त असं हेअर टोनर, हेअर मास्क, त्यासोबतच स्पा क्रीम, हेअर ऑइल किंवा एकदम परफेक्ट अशी मेहंदी. सगळ्याच गोष्टी जर तुम्ही नियमित केल्या ना, तर तुमचे केससुद्धा खूप सुंदर होतील. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ना, त्यानुसार तुमच्या लक्षात आलेलंच असेल की नेमकी कोणती रेमेडी कधी लावायची. तरीसुद्धा काही जणी नवीन असतील किंवा अजूनही कळतच नाही की नेमकी कोणती रेमेडी कधी लावायची. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कमीत कमी महिन्यामध्ये की नाही या 4 रेमेडीज तुम्हाला लावायच्या आहेत आणि रुटीन कसं ठेवायचं ते तुम्ही ठरवू शकता. आता या 4च गोष्टी एवढ्या का महत्त्वाच्या आहेत? कारण की बघा, माझ्या अनुभवानुसार किंवा मी जेवढ्या रेमेडी यूज करते ना, त्याच्यानुसार माझ्या लक्षात आलेलं आहे की महिन्यामधून किंवा आठवड्यामधून जसं आपण हेअर वॉश करतो किंवा केसांचे काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यावरती ना या 4 गोष्टींचं जर तुम्ही रुटीन ठेवलं, याच 4 रेमेडींचं, तरीसुद्धा ना एक छान हेअर केअर होतं. आणि ते कोणतं आहे ते सुद्धा बघूयात. एक तर तुम्ही हेअर केअर कंप्लीट करत नसाल, खूप दिवसानंतर करत असाल, त्याच्यामुळे तुम्हाला कधी-कधी रिझल्ट येत नसतील. तर बघा, याच्यामध्ये पहिलं जे आहे की नाही रेमेडी, ती आहे हेअर टोनर. हेअर टोनरमध्ये मी 2 प्रकारचे तुम्हाला दाखवते. एक तर आहे मेथी आणि ड्राय रोजमेरीचे लीव्हज. याचं बनवा तुम्ही. आणि त्यावेळेस तुम्ही ना ऑइलिंग नाही केलं ना तरी चालेल. फक्त हे तुम्ही रात्रीसुद्धा स्प्रे मारायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे की नाही, याच्यात फक्त फुलं ॲड केलेली आहेत. तर त्या दोन्हीपैकी एक कोणतंही तुम्ही टोनर ठेवू शकता. त्याच्यानंतर बघा, खूप जणी असं म्हणतात की आमचे केस ना खूप ड्राय आहेत, अजिबात मॅनेजेबल नाहीत किंवा चमक नाही, अजिबातच स्मूथ नाही आहेत, असे एकदम रफ दिसतात. तर त्यांच्यासाठी की नाही ही एक स्पा क्रीम आहे. याच्यामध्ये सिंपल आहे. फक्त तांदळाच्या पिठाची जी पेस्ट आहे की नाही, त्याच्यासोबत आपल्याला जास्वंदीच्या फुलांचं जेल तयार करायचं. तुम्ही वाटून घ्या डायरेक्ट किंवा उकळत्या पाण्यात, असं कसंही करू शकता किंवा तुम्ही हे डायरेक्ट मिक्स केलं ना तरीसुद्धा चालेल. आणि हे तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी लावायचंच आहे. थोडंसं याच्यात ऑइल टाकलं ना तरीसुद्धा चालेल किंवा जवस टाकले, तुमच्याकडे फुलं नसतील, याच्यात जवस ॲड करा किंवा जास्वंदीची फुले नसतील तर पाणी ॲड करा, कसंही चालेल. पण ही क्रीम तुम्ही लावाच. रेग्युलर वापराने केस खूप खूप स्मूथ होतात. त्याच्यानंतर बघा, या तर रेमेडीज झाल्या, पण प्रॉपर आपलं ज्यावेळेस केसांचं मुळं म्हणा किंवा एकदम स्कॅल्प असतं की नाही, ते ड्राय होऊ नये, आपले हेअर फॉलिकल स्ट्रॉंग व्हावेत म्हणून ऑइलिंग करणं खूप गरजेचं असतं. पूर्ण जसं आपलं स्किनला पण हायड्रेटेड ठेवतं की नाही, तसंच आपल्या स्कॅल्पला सुद्धा ठेवायचं असतं. त्याच्यासाठी ऑइलिंग करणं खूप गरजेचं असतं. हेअर फॉलिकल्स एकदम स्ट्रॉंग व्हावेत आणि केसांची वाढ व्हावी. चांगलं मसाज झाल्यानंतर आपल्या डोक्याला सुद्धा जसं शांत वाटतं की नाही, तसंच केस वाढायला सुद्धा खूप मदत होते. त्याच्यामुळे बघा, या ज्या पूर्ण नॅचरली ज्या वस्तू आहेत की नाही, त्यांनी युक्त बनलेलं जे तेल आहे की नाही, हे परफेक्ट तेल बनलेलं आहे. परफेक्ट रेमेडी आहे आणि केस वाढायला सोबत ज्यांनी लावलेलं असेल ना, त्यांना माहिती आहे की केस किती स्मूथ होतात, मऊ होतात एकदम आणि चमकदार होतात. तर प्रत्येक केस धुण्याच्या अगोदर याने तुम्हाला चांगलं मसाज करायचं आहे, ऑइलिंग करायचं आहे. यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मेहंदी. ज्यावेळेस बघा, आपण ऑइलिंग करतो, हेअर मास्क लावतो, क्रीम लावतो, सगळेच टोनर, सगळ्या गोष्टी लावतो, तरीसुद्धा आपले केस ज्यावेळेस डॅमेजेस झालेले असतात, त्या डॅमेजला पूर्ण कव्हर करायला ना मेहंदी मदत करते. आणि त्याच्यासोबतच आपण मेहंदीमध्ये की नाही जेवढ्या नॅचरल वस्तू ॲड करू ना, तेवढा आपल्या स्कॅल्पला सुद्धा त्याचा फायदा होतो, केसांना होतो. केसांचे जे हेअर क्युटिकल्स असतात की नाही, ते पूर्ण रिपेअर होतात, गुळगुळीत होतात. त्याच्यामुळे केस आपले चमकदार होतात आणि मऊसुद्धा होतात. त्याच्यामुळे की नाही एवढ्या सगळ्या वस्तू टाकायच्याच आहेत आणि तुमचं महिन्याचं जे रुटीन आहे ना, ह्या 4 रेमेडींवरती पूर्ण होतं. तर बघा, परत तुमच्या लक्षात येईल की हेअर टोनर, हेअर मास्क, क्रीम, मेहंदी आणि हेअर ऑइल, तुम्ही सगळ्याच गोष्टी लक्षात घेतल्या ना, तर तुमच्या लक्षात येईल की केसांचे जेवढे आपले प्रॉब्लेम असतात ना, स्कॅल्पला हेअर फॉल, ड्राय स्कॅल्प किंवा इची स्कॅल्पला, त्याच्यासोबतच हेअर ऑइलिंग, केसांच्या वाढीसाठी आणि केस आपले एकदम छान मॉइश्चराईज राहण्यासाठी मेहंदीमुळे केस आपले एकदम रिपेअर होतात, स्ट्रॉंग होतात. आणि जी आपली स्पा क्रीम असते की नाही, त्याच्यामुळे केस आपले एकदम मऊसूत होतात, चमकदार होतात. तर या सगळ्या रेमेडीज आहेत की नाही, केसांच्या ऑल ओव्हर सगळ्या प्रॉब्लेमवरती काम करतात. म्हणून अशा सिलेक्टिव्ह रेमेडी मी फक्त महिन्याच्या हेअर केअर रुटीनमध्ये सिलेक्ट केलेल्या आहेत, वापरलेल्या आहेत आणि त्याचे जे रिझल्ट्स आलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला एकदम कॉन्फिडेंटली सांगू शकते की तुम्ही फक्त एवढ्या 4 रेमेडीज करा. तुम्हाला खूप जास्त काही करायची गरज होणार नाही.
तर 3-4 महिने तरी कमीत कमी कंटिन्यू करा आणि त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट्स बघू शकता. तुमच्या केसांमध्ये बदल होतील आणि तुम्हाला खूप छान वाटेल. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.